या वेळेमध्ये आपण सर्वजण उठून उभं राहावे आणि आजच्या भक्तीला आपण सुरुवात करूया. सर्वजण उठून उभं राहावे आणि आपण डोळे बंद करूया आणि सर्वजण परमेश्वराला धन्यवाद देऊया, परमेश्वराचे आभार मानूया. हालेलुया. थँक यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा ती स्तुती करतो, कारण प्रभुदेवा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा विशेष आम्ही प्रार्थना करत आहे आठवडाभर प्रभुदेवा तू आम्हाला सांभाळलं आणि परमेश्वरा ही वेळ दिली. या वेळेमध्ये परमेश्वरा आम्ही तुला पूर्ण अंतःकरणाला आराधना करावी, पूर्ण अंतःकरणाला प्रभुदेवा तुला धन्यवाद द्यावं. यासाठी प्रभुदेवा आमच्या अंतःकरणाची तू तयारी कर प्रभू. आमच्या मनाला प्रभुदेवा, आमच्या मुखाला प्रभुदेवा, आमच्या अंतःकरणाला तू स्पर्श कर प्रभुदेवा. आम्ही उल्हासानं तुझं गीत गाऊन परमेश्वरा स्तवन करावं, तुला महिमा द्यावा परमेश्वरा. असं हो दे परमेश्वरा. प्रभुदेवा आम्ही जे काही जमलेले लोक आहोत परमेश्वरा, आम्हा प्रत्येकावरती तुझी कृपा आहे, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. इदो भासलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुझा पवित्र स्पर्श कर. प्रत्येक व्यक्तीला प्रभुदेवा तू आशीर्वादित करणार आहेस असा आमचा विश्वास आहे. जे न्यायच्या मार्गावरती असतील त्यांचे मार्ग मोकळे कर. पवित्र आत्मा तू त्यांना सहाय्याने मदत कर आणि प्रभुदेवा लवकरात लवकर चर्चमध्ये उपस्थित राहून तुझ्या भक्तीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येकाला तू सहाय्याने मदत कर परमेश्वरा. नांदेडमध्ये होणारी सर्व भक्ती आराधना आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रत्येक चर्चमध्ये तुझं सानिध्य, तुझ्या उपस्थितीचा अनुभव प्रत्येक व्यक्तीला येऊ दे अशी आम्ही प्रार्थना करत आहे. धन्यवाद 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 देतो परमेश्वरा. आजची प्रार्थना भक्ती तुमच्या मानात देत आहे. तो आम्हा प्रत्येकाचा ताबा घे, आम्हा प्रत्येकावरती तुझी कृपा कर, दया कर आणि तो आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर, स्पर्श कर आणि याच्या भक्तीद्वारे परमेश्वरा फक्त तुझं गौरव व्हावं असं होते परमेश्वरा. सर्व अडखण रुखावट तू काढून टाक आणि परमेश्वरा तो आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या महानाताम देत आहे. आजची होणारी प्रार्थना भक्ती सर्व सेवक आहे मी तुमच्या महानातामध्ये देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या. आमेन आमेन. हालेलुया. आपण उपासनाला ते गीत गाय. आदि वंदन देवा तुला, तू आहे जगावे. आदि वंदन देवा तुला, आदि वंदन देसा तुला, तू आहे जगावे गळा, तू आहे जगावे गळा. आदि वंदन देवा तुला, आदि वंदन देसा तुला, तू आहे जगावे गळा, तू आहे जगावे गळा. नाम येशूचे गोड मनाला, नाम येशूचे गोड मनाला, मुखी घेऊ सदा सवनाला, मुखी घेऊ सदा सवनाला. किती आळवो मी देवा तुला, किती आळवो मी ख्रिस्ता तुला, तू आहे जगावे गळा, तू आहे जगावे गळा. आदि वंदन देवा तुला, आदि वंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगावे गळा, तू आहे जगावे गळा. नाम येशूचे सांगू जगाला, नाम येशूचे सांगू जगाला, येशू ख्रिस्त हाची तारणारा, येशू ख्रिस्त हाची तारणारा. पापी जनांना तारा बयाला, पापी जनांना तारा बयाला, तू आहे जगावे गळा, तू आहे जगावे गळा. आदि वंदन देवा तुला, आदि वंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगावे गळा, तू आहे जगावे गळा. हालेलुया. आपण बसून घ्या सर्वजण आणि बसून काही वेळ आपण परमेश्वराची आराधना करूया.
यावेळेमध्ये आपण अंबर भी नया धरती भी नई और नया यरूशलेम होगा हे गीत गावे आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊ. अंबर भी नया धरती भी नई और नया यरूशलेम होगा. अंबर भी नया धरती भी नई और नया यरूशलेम होगा. हर सुबह नहीं हर शाम नहीं हर वक्त सुहाना होगा. सुंदर सा नगर एक होगा. सुंदर सा नगर एक होगा. अंधे की आँख खुलेगी. बहरे का कान खुलेगा. अंधे की आँख खुलेगी. बहरे का कान खुलेगा. दौड़ेगा जोर से लंगड़ा और गूंगा महिमा गाएगा. दौड़ेगा जोर से लंगड़ा और गूंगा महिमा गाएगा. कोई कष्ट नहीं आपको भी नहीं बस प्यार ही प्यार होगा. कोई कष्ट नहीं आंसू भी नहीं बस प्यार ही प्यार होगा. हर सुबह नहीं हर शाम नहीं हर वक्त सुहाना होगा. सुंदर सा नगर एक होगा. सुंदर सा होगा. सूरज बिना डूबेगा. चंदा बिना सोएगा. सूरज बिना डूबेगा. चंदा बिना सोएगा. कभी अंधेरा ना होगा और पाप का नाम न होगा. कभी अंधेरा ना होगा और पाप का नाम न होगा. वहाँ मौत नहीं बीमारी नहीं कभी किसी का अंत न होगा. वहाँ मौत नहीं बीमारी नहीं कभी किसी का अंत न होगा. हर सुबह नहीं हर शाम नहीं हर वक्त सुहाना होगा. सुंदर सा नगर एक होगा. सुंदर सा नगर एक होगा. अंबर भी नया धरती भी नई और नया यरूशलेम होगा. अंबर भी नया धरती भी नई और नया यरूशलेम होगा. हर सुबह नहीं हर शाम नहीं हर वक्त सुहाना होगा. सुंदर सा नगर एक होगा. सुंदर सा नगर एक होगा. आणखीन काही गीत गा. आराधना में छुटकारा आराधना में चंगाई. आराधना में है छुटकारा आराधना में है चंगाई. आराधना में है छुटकारा आराधना में है चंगाई. शरीर प्राण आत्मा में शांति जान से भी प्यारा प्रभु. शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है. जान से भी प्यारा प्रभु. प्रार्थना करे आराधना करे वो अच्छा है कितना भला है. हालेलुया. प्रार्थना करे आराधना करे वो अच्छा है कितना भला है. छुटकारा पाए हमेशा. हालेलुया. छुटकारा पाए हमेशा. छुटकारा पाए हमेशा. हालेलुया. छुटकारा पाए हमेशा.
मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तो पाओगे। मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तो पाओगे। खटखटाओ खुलेगी द्वार की आशीषें पाओ तुम उसे अभी। खटखटाओ खुलेगी द्वार की आशीषें पाओ तुम उसे अभी। प्रार्थना करे आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। हालेलुया। प्रार्थना करे आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हालेलुया। छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हालेलुया। छुटकारा पाए हमेशा। प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से, प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से। धर्मी जन की प्रार्थना विश्वास की प्रार्थना खोलती है सारे बंधन को। धर्मी जन की प्रार्थना विश्वास की प्रार्थना खोलती है सारे बंधन को। प्रार्थना करे आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। हालेलुया। प्रार्थना करे आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हालेलुया। छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा। मिलकर हम सन्ना तेरी गाते, सारे जहां को सुनाते। मिलकर हम सन्ना तेरी गाते, सारे जहां को सुनाते। जय जय हो तेरी महिमा हो तेरी प्रभु, सबको हम यह गीत सुनाते। हालेलुया। जय जय हो तेरी महिमा हो तेरी प्रभु, सबको हम यह गीत सुनाते। सारे जहां का सहारा, डूबे हुओं का किनारा, नैया हमारी डोले, मौजों में काए हिलो रे। सारे जहां का सहारा, डूबे हुओं का किनारा, नैया हमारी डोले, मौजों में काए हिलो रे। ले चल किनारे ले जा बनकर तुम आज ले जा, हम सबको पार लगा दे। हालेलुया। ले चल किनारे ले जा बनकर तुम आज ले जा, हम सबको पार लगा दे। मिलकर हम सन्ना तेरी गाते, सारे सुनाते। हालेलुया। जय जय हो तेरी महिमा हो तेरी प्रभु, सबको हम यह गीत सुनाते। चारों तरफ है घटाए, घनघोर बादल छाए, तुझे नहीं अब किनारा, तू ही हमारा सहारा। चारों तरफ है घटाए, घनघोर बादल छाए, तुझे नहीं अब किनारा,
सहारा। ले चल किनारे ले जा पानी कर तू माझी ले जा, हम सबको पार लगा दे। हालेलुया। ले चल किनारे ले जा पानी कर तू माझी ले जा, हम सबको पार लगा दे। मिलकर हम सन्ना तेरी गाते, सारे जहां को सुनाते। मिलकर हम सन्ना तेरी गाते, सारे जहां को सुनाते। जय जय हो तेरी महिमा हो तेरी प्रभु, सबको हम लगे सुनाते। हालेलुया। जय जय हो तेरी महिमा हो तेरी प्रभु, सबको हम लगे सुनाते। पापों में जीवन हमारा कष्टों को झेल रहा है, कैसे बचेंगे सारे पापी ये जीवन हमारे। पापों में जीवन हमारा कष्टों को झेल रहा है, कैसे बचेंगे सारे पापी जीवन हमारे। तू ही हमारी आशा, तू ही हमारा राजा, हम सबको पार लगा दे। हालेलुया। तू ही हमारी आशा, तू ही हमारा राजा, हम सबको पार लगा दे। मिलकर हम सन्ना तेरे गाते, सारे जहां को सुनाते। मिलकर हम सन्ना तेरे गाते, सारे जहां को सुनाते। जय जय हो तेरी महिमा हो तेरी प्रभु, सबको हम लगे सुनाते। हालेलुया। जय जय हो तेरी महिमा हो तेरी प्रभु, सबको हम लगे सुनाते। हालेलुया। आणखीन गीत गाऊ। यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी। यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी। पैदा हुआ बना इंसान, देखो बाधा शैतान। यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी। पैदा हुआ बना इंसान, देखो बाधा शैतान। ला 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 ला। नारे लगाओ जय गीत गाओ, शैतान हुआ परेशान। ताली बजाओ नाचो गाओ, देखो बाधा शैतान। नारे लगाओ जय गीत गाओ, शैतान हुआ परेशान। ताली बजाओ नाचो गाओ, देखो बाधा शैतान। यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी। पैदा हुआ बना इंसान, देखो बाधा शैतान। ला 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 गिरने वालों वट चलो, यीशु बुलाता तुम्हें। डरना अब काहे मरना, हुआ है जिंदा यीशु मसीह। गिरने वालों वट
झुक जाएगा आसमान एक दिन, यीशु राजा होगा बादलों पर, देखेगी दुनिया शान मसीह की, जुबा पे होगा ये गीत सभी के। झुक जाएगा आसमान एक दिन, यीशु राजा होगा बादलों पर, देखेगी दुनिया शान मसीह की, जुबा पे होगा ये गीत सभी के। यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी, पैदा हुआ देखो बादा कैसा, ला 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 la 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 la. हालेलुया. आपण उठून उभं राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि आपण आराधना करूया. थँक्यू जीसस. हालेलुया. सर्वांनी आपले डोळे बंद करूया प्रभूच्या सानिध्यामध्ये. थँक्यू लॉर्ड. हालेलुया हालेलुया हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या वेळामध्ये आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया, परमेश्वराची स्तुती करूया, कारण आपला परमेश्वर महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहे. तो राजांचा राजा, तो प्रभूंचा प्रभू आहे. म्हणून त्या देवाला आपण धन्यवाद देऊया, त्या देवाची आपण स्तुती करूया, त्या देवाचं नाव उंच करूया. हालेलुया हालेलुया हालेलुया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हालेलुया हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद धन्यवाद. या वेळेमध्ये आपण पूर्ण अंतःकरणानं परमेश्वराची आराधना करूया. हे गीत गावे की यीशु मसीह तेरे जैसा कोई नहीं. पूर्ण अंतःकरणानं ते गीत गावे आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया. यीशु मसीह तेरे जैसा ही कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए जमीन. यीशु मसीह तेरे जैसा ही कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए जमीन. हम गाए हो साना, तू राजाओं का राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा. हम गाए हो साना, तू राजाओं का राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा. प्यारे पिता, तूने हमसे इतना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. प्यारे पिता, तूने हमसे इतना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. हम गाए हो साना, तू राजाओं का
होगा हे राजा, तेरी महिमा हुए सदा। तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा। थँक्यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तू स्तुती करतो प्रभुदेवा, कारण तू आमचा परमेश्वर आहेस प्रभुदेवा, तू आमचा प्रभुदेवा पिता आहेस परमेश्वरा. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. आज प्रभुदेवाची काय आम्ही आराधना केलेली आहे परमेश्वरा, ती तू मान्य केली त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभुदेवा. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या महानाताम देत आहे प्रभुदेवा, आम्हा प्रत्येकाचं जीवन तुमच्या महानाताम देत आहे प्रभुदेवा. आम्हा प्रत्येकाला तू एकत्र केलं आणि प्रभुदेवा ही सुंदर संधी दिली की प्रभुदेवा आम्ही प्रभुदेवा सर्वजण एकत्र मिळून तुझी आराधना करावी, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. इथं वाचलेल्या प्रत्येकाचा ताबा तुमच्या मानाताम देत आहे. प्रत्येक व्यक्तीला आज तू स्पर्श कर, प्रत्येक व्यक्तीला प्रभुदेवा तू आशीर्वादित कर परमेश्वरा. धन्यवाद देतो. इथून पुढची होणारी भक्ती आराधना परमेश्वरा सर्व काही शिव काय मी तुमच्या मानाताम देत आहे. पवित्र आत्मा तू आमच्या मुखाला स्पर्श कर, पवित्र आत्माच्या भक्तीचा ताबा तू घे आणि तो आम्हा प्रत्येकाला चालव. धन्यवाद देतो. आजची आराधना आशीर्वादित केली त्याबद्दल आभार मानतो. इथून पुढची सर्व वेळ आम्ही तुमच्या महानातामध्ये देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या, आमेन. हालेलुया. आपण बसून घ्या सर्वजण. या वेळेमध्ये आपण साक्ष देणार आहोत आणि आपल्यामध्ये आशिष आहे, आशिष साक्ष चालवेल. आणि जर तुम्हाला ऑफरिंग यानंतर ऑफरिंग घेतलं जाईल. ऑफरिंगसाठी जर कुणाला गीत गायचं असेल तर तुम्ही स्वतःची तयारी करू शकता. तर कुणाला गीत गायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. तर या वेळेमध्ये आशिष आपल्याला साक्षमध्ये चालवेल. प्रेज लॉर्ड. आपण मागच्या आठवड्यामध्ये देवाने जे काही आपल्याला आशीर्वाद दिलेले, अनुभव दिलेले, या ठिकाणी आपण साक्षीद्वारे सांगू शकता. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. परमेश्वराने मला सुखी निरोगी ठेवलं आणि परत एक बार तुमच्या चर्चेमध्ये सगळ्यांची भेट घेतली. मागचा महिनाभर मी घरामध्ये आजारी होते, ॲडमिट होते, सिरियस होते. त्यातही परमेश्वराने मला आरोग्य पुरवलं, माझी काळजी घेतली. आपल्या देवाच्या आभार. मागचा महिनाभर मला सुट्टी झाली, घरी आले, पण अशक्तपणा एवढा होता की मला थोडं सुद्धा चालता येत नव्हतं. आणि त्यातही परमेश्वराने मला मदत केली. सगळेजण म्हणे तू पडेल कुठं, हे होईल. चांगली बरी झाल्यावर परत त्याला चर्च झाला. आणि मी पण विचार केला, ऊन खूप आहे आणि मला चालता येत नाही, मला मी कुठे पडेल, म्हणून मी चर्चला येऊ शकले नाही. देवाला मी माफी मागते की मी चर्चला येऊ शकले नाही. पण आता परमेश्वराने मला सुखी ठेवलेलं आहे, त्याचं आरोग्य त्यांनी मला प्रदान केलेलं आहे आणि तुमच्यामध्ये परत एक बार मला आणलं. त्यामुळे मी देवाची स्तुती करते. त्यांनी आठवडाभर मागील महिनाभर माझी काळजी घेतली. माझ्या आरोग्यात सगळ्या याच्यात तो माझ्यासोबत राहिला, माझ्या कुटुंबासोबत राहिला. याबद्दल मी देवाचे खूप खूप आभार मानते. लोकांनी माझ्यासाठी प्रार्थना केली, त्याबद्दल तुमचे आभार. देवाने अवसरे आंटीला आशीर्वाद दिला. त्यांचं जे तब्येत खराब होती मागच्या काही दिवसामध्ये ते आजारी होते, हॉस्पिटलमध्ये होते, ॲडमिट होते. पण देवाने त्यांना बरं केलं, वापस रिकवर चांगलं केलं. त्याबद्दल देवाची स्तुती असो. आणि आपण आपल्या पर्सनल प्रार्थनेमध्ये सुद्धा त्यांची आठवण ठेवतो. देव आम्हाला पण आशीर्वादित करत आहे, उन्हातानापासून सुखरूप ठेवत आहे. गरमी खूप होते पण देव आम्हाला संरक्षण करते, काही आजार होऊ देत नाही. त्याबद्दल देवाची स्तुती असो. परमेश्वराला धन्यवाद देते. गेल्या आठवड्यात बाप्पाने आम्हाला सांभाळलं, त्यांचं रक्षण केलं उन्हापासून आणि सर्व गोष्टीमध्ये तो सहाय्यता झाला. पुण्यामध्ये आशिष नलिनी यांचाही तो सांभाळ करत आहे, त्यांचं रक्षण करत आहे, त्यांचाही टीव्हीला सांभाळत आहे. म्हणून देवाचे उपकार मानते आणि स्तुती. देव चांदणे आंटी आणि त्यांच्या परिवारांना तुझं देव संरक्षण करत आहे, संरक्षण देत आहे, त्यांचं तब्येत सांभाळते, आरोग्य देते. त्याबद्दल देवाची स्तुती असो. असं सुहास पुजारी त्यांची विनंती आहे की मिल्का सिस्टर त्यांना मानेचा काहीतरी त्रास आहे, तर आज त्यांचा MRI करणार आहे. सगळे रिपोर्ट नॉर्मल यावेत आणि परमेश्वर
मिल्का सिस्टर त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. पुजारी पास्टरांची एक प्रार्थना विनंती आहे. मिल्का सिस्टर यांचं मानेचं त्रास आहे, त्याबद्दल आपण प्रार्थनेमध्ये राहूया. आणि आज त्यांचं MRI आहे, ते चांगलं निघावं आणि काही लवकर ते रिकवर व्हावे, त्याबद्दल आपण प्रार्थना करूया. प्रार्थना रिक्वेस्ट आहे. माझी प्रार्थना विनंती आहे. माझं ऑपरेशन आहे शुक्रवारी किंवा शनिवारी. माझी प्रार्थना करा की ते चांगलं व्हावं. कसलं ऑपरेशन? थायरॉइड ऑपरेशन. शुक्रवारी पाथा सिस्टरचं ऑपरेशन आहे, थायरॉइड ऑपरेशन. ते सुखरूप व्हावं, सक्सेसफुल व्हावं, त्याबद्दल आपण प्रार्थना करूया. आणि ते लवकरात लवकर रिकवर व्हावी, याबद्दल पण प्रार्थना करूया. आपल्यामध्ये कोसमी आंटी आहेत, ते आपल्यासाठी प्रार्थना करतील. पवित्र 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 सेनाधीश देवा, तुझे उपकार मानतो, तुझे स्तुती, तुझे गौरव करतो राजा. तुझ्या नावाचे धन्यवाद करतो. महान प्रभू परमेश्वरा, तू महान आहेस, दयाळू जीवन तू देव तू आहेस राजा. आम्ही महान प्रभू परमेश्वर बाप्पा तुझ्याकडे विनंती आणि प्रार्थना करते की जीवन देवा, ज्या अवसरा आंटीला बाप्पा तुझे मंदिरमध्ये घेऊन आलास, पुन्हा तुझ्या लोकांमध्ये बाप्पा त्याला बसण्यासाठी साहित्य मदत करून दिलास देवा. त्यांची बिछाण्यामधून त्याला उठिलास बाप्पा, तुझे धन्यवाद करतो. महान प्रभू परमेश्वरा, खरंच राजा त्यांची काळजी चिंता तू आलास म्हणून तुझे उपकार मानतो. प्रभू परमेश्वर बाप्पा, तुझी दया तुझी कृपा त्याची संगती सतत आहे म्हणून तुमचे धन्यवाद करते बाप्पा. चालू मी आंटीसाठी देखील प्रार्थना करते. महान प्रभू परमेश्वर बाप्पा, या सर्व सांभाळत असताना देवा त्याला आरोग्य दिलास, तुझे धन्यवाद बाप्पा. त्याच्या फॅमिलीला सांभाळत आहेस. त्यांचे ते पुण्यामध्ये आशिष नंदनी असताना देखील त्याच्यासोबत देखील आहेस. त्यांच्या मुलासोबत बाप्पा त्याला आरोग्य देत आहेस. त्यांच्या ड्युटीमध्ये ते तू मदत करत आहेस म्हणून तुझे धन्यवाद करतो बाप्पा. महान प्रभू परमेश्वर, आशिषची देखील तू सहायता मदत करून देत आहेस. मला त्यापासून त्याचे रक्षण करतास, तुझे उपकार मानतो राजा. महान प्रभू परमेश्वर बाप्पा, ज्या मनीषा सिस्टरची जे ऑपरेशन आहे राजा थायरॉइडची, तो दया कर, तो कृपा कर बाप्पा. त्या ठिकाणी ज्या डॉक्टर ठिकाणी तुझी सहायता मदत करून दे देवा. ज्याची जे हे आहे पवित्र परमेश्वर बाप्पा, ते ऑपरेशन सक्सेसफुल व्हावं आणि लवकर कव्हर होण्यासाठी तू मदत कर, सहायता करून दे. महान प्रभू परमेश्वर, सर्व आलेली सर्व बहीण भावाची देखील तू काळजी चिंता घेतलास, तुझी धन्यवाद बाप्पा. सर्व निमंत्रणापासून रक्षण केलास, तुझे धन्यवाद बाप्पा. महान प्रभू परमेश्वरा, तू दया करून देत आहेस. आमच्या पक्षी देवा तुला जास्त काळजी आहे, तुझ्या लेकराची देवा तुझे धन्यवाद करतो. प्रभू परमेश्वर बाप्पा, ज्या ठिकाणी तुझ्या स्तुती भक्ती होते राजा, त्या ठिकाणी तुझी उपस्थिती असू दे. ज्या लोक पवित्र परमेश्वरा तुझ्याकडे आलेले आहेत राजा, त्यांची विनंती प्रार्थना घेऊन राजा, त्यांची विनंती प्रार्थना तू स्वीकार कर. महान प्रभू परमेश्वर बाप्पा, या पावसाळ्या दिवसामध्ये राजा चांगला पाऊस दे आम्हाला. आणि सर्व पवित्र परमेश्वर बाप्पा, जमीन छान भिजावं आणि कुठं कोणत्या पावसामुळे बाप्पा कोणाची नुकसान होणे म्हणून तू दया कर, कृपा करून दे. प्रभू परमेश्वर बाप्पा, आम्हाला या भारतासाठी तुझ्या विचाराने तुझ्या योजनेने देवा तू चांगला नेता दे म्हणून तुझ्याकडे मी विनंती आणि प्रार्थना करतो. महान प्रभू परमेश्वर बाप्पा, अनेक लोकांचे विचार जे आहेत राजा, ते तुझे समोर आहेत पवित्र परमेश्वर बाप्पा. लोकापक्षी देवा तुला कोणतं राजा करायचे कोणतं नाही करायचे तुला खूप जाणीव आहे बाप्पा. तू महान आहेस देवा, तू सर्वाला बाप्पा तू सांभाळणारा तू महान प्रभू परमेश्वर. तू चांगला नेता दे म्हणून तुझ्याकडे विनंती आणि प्रार्थना करतो. आदर सन्मान गौरव तुम्हाला देऊन प्रभू परमेश्वर. प्रार्थना विनंती राजा तुमचे गोड प्रिय येशू ख्रिस्ताचीच नावात केलं म्हणून ऐकायला इथून पुढचं वेळ पास्ट. आपण या वेळेमध्ये पुन्हा एकदा डोळे बंद करूया आणि मिल्का सिस्टर यांच्यासाठी प्रार्थना करूया. सर्वांनी डोळे बंद करूया. थँक्यू लॉर्ड, धन्यवाद देतो परमेश्वरा. पास्टर पुजारी यांची पत्नी मिल्का सिस्टर परमेश्वरा, प्रभुदेवा त्यांचं जे काय प्रभुदेवा आज MRI आहे परमेश्वरा, सर्व काही दवाखान्यामध्ये टेस्टिंग आहे, ते सर्व गोष्टी तू आशीर्वादित कर, त्यांना तू पूर्ण बरं कर आणि परमेश्वरा सर्व रिपोर्ट्स येशूच्या नावामध्ये नॉर्मल येऊ देत अशा मी आग्रहाची प्रार्थना करत आहे. तुझी कृपा कर, दया कर, तुझा विशेष अनुग्रह सिस्टरांच्यावरती असू दे अशा मी प्रार्थना करत आहे. कोणते कॉम्प्लिकेशन्स नसू दे, असं होऊ दे आणि तू त्या दोघांना सहाय्याने मदत कर. धन्यवाद देतो, आम्हा सर्वांना एकत्र केलं त्याबद्दल आभार मानतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. आमेन.
हालेलुया. हालेलुया. या वेळेमध्ये आपण एक स्तोत्र वाचन करूया. आपण सर्वजण उठून उभं राहावे प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि स्तोत्र संहिता 46 याचं वाचन करूया. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. यास्तव पृथ्वी उलते पालते झाली, पर्वत कोसळून सागर तळी बुडाले. त्याच्या लाटा गरजून उसळल्या, त्याच्या उजमळण्याने पर्वत हलले, तरी आम्ही भिणार नाही. अशी एक नदी आहे की तिचे प्रवाह देवाच्या नगराला, परात्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करतात. त्याच्या ठायी देव आहे, ते टळावयाचे नाही. प्रभात होताच देव त्यांचे सहाय्य करील. राष्ट्रे खवळली, राज्ये डळमळली. त्याने गर्जना केली, तो पृथ्वी विरघळून गेली. सेनाधीश परमेश्वर आम्हाबरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. या परमेश्वराची कृत्ये पहा, त्याने पृथ्वीची कशी नासधूस केली आहे. तो दिगंतापर्यंत लढाया बंद करतो. तो धनुष्य मोडितो, भाला तोडून टाकतो, रथ अग्नीत जाळून टाकतो. शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. राष्ट्रामध्ये माझी महती होईल, पृथ्वीभर माझी महती होईल. सेनाधीश परमेश्वर आम्हा बरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. प्रेज द लॉर्ड. खूप सुंदर स्तोत्र आहे. या ठिकाणी सांगत आहे की देव आमचा आश्रय आहे आणि देव आमचे सामर्थ्य आहे. सामर्थ्य देणारा परमेश्वर आहे आणि देवच आमचा आश्रय आहे. कधी कधी आपण मनुष्याला आश्रय करतो, परंतु आपण जेव्हा देवाला आश्रय करतो तेव्हा देव सर्व गोष्टींमध्ये आपल्याला काय करतो? सहाय्याने मदत करतो. आणि ते सांगत आहे की त्याच्या ठायी देव आहे, ते ढळावयाचे नाहीत. जे देवावरती विश्वास ठेवतात, जे देवावरती अवलंबून राहतात, ते कधीच ढळावयाचे नाहीत. प्रभात होताच परमेश्वर देव त्यांचे सहाय्य करेल. जेव्हा जेव्हा आपल्याला सहाय्याची गरज आहे तेव्हा इथे सांगत आहे की जे त्याच्यावरती भरोसा ठेवतात, जे त्याच्यावरती विश्वास ठेवतात, त्यांना परमेश्वर काय करेल? सहाय्य करेल. 11 वचन आपण सर्वांनी वाचूया. माझ्या पाठीमागे म्हणा, सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. मी म्हणतोय, माझ्या पाठीमागे म्हणा सर्वांनी एका आवाजामध्ये, सेनाधीश परमेश्वर आम्हा बरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. देव आमचा आश्रय आहे. देव आमचे सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. या स्तोत्रासाठी आपण प्रार्थना करूया. आपण सर्वांनी डोळे बंद करूया आणि आपल्यामध्ये खरा सिस्टर आहेत त्यांना विनंती करत आहे की या स्तोत्रासाठी प्रार्थना करा आणि आपण सर्वांनी परमेश्वरालाच आश्रय मानावं, परमेश्वराच्या सामर्थ्याचीच अपेक्षा ठेवावी. यासाठी प्रत्येकाला परमेश्वरानं सहाय्य करावं. यासाठी या स्तोत्रासाठी आणि आम्हा सर्वांसाठी प्रार्थना करतील. स्तुतीस पात्र आणि योग्य परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद करते प्रभू. सर्वांना तू सुखरूपपणे चर्चमध्ये घेऊन आला, तुझ्या भक्ती मंडळात प्रभू येशू आम्हाला सहभागी केला, तुझे आभार मानते राजा. प्रभू येशू, मी प्रार्थना विनंती करते प्रभू येशू, वाचलेलं स्तोत्र तू आशीर्वादित कर प्रभू येशू. वचनामध्ये जे लिहिलेलं आहे, सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. खरंच परमेश्वरा, तू आमच्या सोबत आहे आणि आमचा आश्रय असल्यामुळे प्रभू तू आमचं संरक्षण करत आहे, तुझे आभार मानते राजा. वाचलेलं स्तोत्र तू आशीर्वादित कर आणि इथं आलेल्या प्रत्येक मंडळीला तू आशीर्वादित कर राजा. धन्यवाद करते. प्रत्येक कुटुंब तुझ्या हातात सोपवती. येशू ख्रिस्त आमचा उद्धार करता आणि मुक्तीदात्याचे प्रिय नाव प्रार्थना करते म्हणून ऐकते त्या. आमेन. बसून घेऊ आपण. त्यामध्ये कोणाला आता दान आणि दशांश आपण प्रभूसाठी देणार आहोत. कोणाला काही गीत गायचं आहे? स्पेशल गीत काही गायचं आहे का? सर्वांना प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं वचन सांगतं स्तोत्रसंहिता 34 मध्ये, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. तर परमेश्वराचा अनुभव कोणी कोणी घेतलेला आहे? प्रेज द लॉर्ड. तर आपण गीत गाऊया, तारक तो सामर्थ्य तो. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगा युगा हे. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगा युगा हे. हा 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 हालेलुया हो 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 होसाना हा 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 हालेलुया हो हो हो
प्रभूचा आहे आपण उल्हास आनंद करू स्तुतीचे गीत गाऊ स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ तारक तो सामर्थ्य तो येशू युगा हे तारक तो सामर्थ्य तो येशू युगा हे हा 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 हालेलुया हो 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 होसाना हा 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 हालेलुया हो हो होसाना हालेलुया 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 चला हो आकाशाकडे महिमा तुझी वाढू चला हो आकाशाकडे महिमा तुझी वाढू स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ तारक तो सामर्थ्य तो येशू युगा हे तारक तो सामर्थ्य तो येशू युगा हे हा 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 हालेलुया हो हो होसाना हा हा हालेलुया हो होसाना हालेलुया 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 त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे शैतानी बंधनातुनी आपणाला सोडवितो शैतानी बंधनातुनी आपणाला सोडवितो तारक तो सामर्थ्य तो येशू युगा हे तारक तो सामर्थ्य तो येशू युगा हे हा 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 हालेलुया हो हो होसाना हा हा हालेलुया हो होसाना हालेलुया 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 आपण दानदर्शनासाठी प्रार्थना करूया. अवसरांटी येतात त्या दानदर्शनासाठी प्रार्थना करते. आपण सर्वांनी डोळे बंद करूया. प्रार्थना करू. हे परमेश्वरा, आज तुझ्या मंदिरामध्ये येण्याची संधी दिली आणि प्रार्थनेमध्ये जडलेली बांधवण्याची संधी दिली आपल्याला कृपा करा. परमेश्वरा, आम्ही सर्व जमलेलो आहोत प्रभू. आमच्या कष्टातून किंवा तू जो आम्हाला कष्ट करायला लावतो त्याच्यातून आम्ही तुला दिलेलं आहे प्रभू. फुल ने फुलाची पाकळी तुझ्या चर्चमध्ये आम्ही दिलेली आहे प्रभू. त्याच्यावर तू आशीर्वाद दे, त्याचा उपयोग तू चांगल्या गोष्टीसाठी करून घे प्रभू. आम्हाला देण्याची वृत्ती दे. आम्ही नेहमी तुझ्या चर्चमध्ये भांडारामध्ये पैसे टाकावे किंवा जे काही असेल ते आम्ही टाकावं आणि प्रभू तुला आनंदी ठेवावं असं कर प्रभू. तू किती हे महान देव आहे की तू आम्हाला खाणं देतो, पिणं देतो, कपडा देतो, लता देतो, घरदार सगळं काही देतो, पण आम्हाला देण्याची वृत्ती नाही प्रभू. आम्हाला देण्याची वृत्ती दे
आम्ही आमच्या सर्व ह्याच्यातून तुला देण्याचा प्रयत्न करावा आणि प्रभू तुला आनंद ठेवण्याचा प्रयत्न करावा असं कर. प्रभू आता जे काही टाकलेले आहे प्रभू पैसे त्याच्यावर तुझा आशीर्वादाचा हात दे आणि प्रभू परमेश्वरा त्याचा उपयोग तू चांगल्या कामासाठी करून घे. आता सगळी वेळ तुझ्या हातात देऊन तुझ्या गोड पवित्रामुळे लिहून पाहिजे. आमेन. हालेलुया. तर मी छान वाटत आहे ना. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती असो. आज आपण देवाच्या वचनामध्ये पाहणार आहोत आणि रेग्युलर आपला जो विषय आहे की इस्रायलाचे 7 सण, त्यामधले आपले किती सण झालेले आहेत? 5 सण झालेले आहेत आणि 6वा सण आज आपण पाहणार आहोत. तर त्यामधला पहिला सण वल्हांडणाचा सण होता, आपण पाहिलेला आहे. त्यानंतर भेकमियन भाकरीचा सण आपण पाहिला. त्यानंतर प्रथम फळ किंवा पहिल्या उपजाचे पेंडी याबद्दल आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आठवड्याचा सण किंवा पेंटेकॉस्ट याबद्दल आपण पाहिलं. त्यानंतर करण्याचा सण आपण पाहिला आणि आज आपण 6वा सण प्रायश्चित्ताचा दिवस, प्रायश्चित्त दिवस त्याला म्हटलं जातं, त्याबद्दल आज आपण पाहणार आहोत. आणि या दिवसाला प्रायश्चित्ताचा दिवस हा जो सण आहे याला इंग्लिशमध्ये डे ऑफ ॲटोनमेंट असं म्हटलं जातं. आणि याचा जो उल्लेख आहे लेवीच्या पुस्तकामध्ये 16वा अध्याय जर तुम्ही घरी जाऊन तुम्ही वाचा, त्यातले काही रेफरन्स आज आपण अभ्यास करणार आहोत. 16 अध्यायामध्ये हा कशा प्रकारे सण साजरा केला जायचा इस्रायल लोक त्याबद्दल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि 23वा अध्याय आणि 26 ते 32 वचन या वचनामध्ये सुद्धा या सणाबद्दल आपल्याला पाहावयास मिळतं. हा सणाबद्दल जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा हा सण 7व्या महिन्याच्या, याचा अर्थ की हिब्रू जे कॅलेंडर आहे, यहुदी लोकांचं जे कॅलेंडर आहे त्या कॅलेंडरच्या अनुसरून 7व्या महिन्याच्या 10व्या दिवशी हा सण साजरा केला जायचा. 7व्या महिन्याच्या 10व्या दिवशी. आणि जर आपल्या कॅलेंडर प्रमाणे जर आपण पाहिलं तर हा जो सण आहे तो सप्टेंबर महिन्यामध्ये साजरा केला जायचा आपल्या कॅलेंडर प्रमाणे. आणि या दिवसामध्ये मेळे भरवले जायचे. या प्रायश्चित्ताच्या दिवशी मेळे भरवले जायचे. ज्याप्रमाणे आपल्याकडं यात्रा भरतात त्याप्रमाणे वातावरण असायचं. त्याचप्रमाणे लोक काय करायचे, जीवास दंडन द्यायचे. याचा अर्थ की स्वतःला त्रास होईल अशा प्रकारचं ते वर्तन करायचे. मग त्यामध्ये ते फास्ट करणं, उपवास करणं, जेणेकरून स्वतःला त्रास होईल अशा प्रकारचे लोक वर्तन करायचे. त्यानंतर त्या दिवसामध्ये लोक कसलेही काम करत नसत. ज्याप्रमाणे शब्बात दिवसाबद्दल आपल्याला माहित आहे, ज्याप्रमाणे शब्बात दिवस आपण पालन करतो, परमेश्वराचं वचन सांगत आहे की शब्बात दिवस काय कर, पवित्रपणे पाळ. त्या दिवशी आपण काम करू नये असं परमेश्वराचं वचन आपल्याला पाहावयास मिळतं. आणि त्याचप्रमाणे या प्रायश्चित्ताचा जो दिवस आहे त्या दिवशी कोणतंही काम केलं जायचं नाही आणि हा एक पवित्र दिवस म्हणून याचं पालन केलं जायचं. आणि जर तुम्ही यहुदी लोकांना जर विचारलं तर यहुदी लोकांच्या कॅलेंडरमधला हा एक महत्त्वाचा हा सण मानला जायचा. कोणता सणाबद्दल आपण पाहत आहोत? प्रायश्चित्ताचा दिवस याबद्दल आज आपण पाहत आहोत. आणि प्रायश्चित करणे याचा अर्थ काय कोणाला सांगता येईल? प्रायश्चित्त करणे म्हणजे आपण केलेल्या चुकाबद्दल चुकाबद्दल देवाला क्षमा. आपण ज्या चुका केलेल्या आहेत त्याच्याबद्दल क्षमा मागणं. आणि तुम्ही काय म्हणत होते पाहता सर? तेच. अजून काय प्रायश्चित्त म्हणजे काय? रिपेंट करणे, ऍक्सेप्ट करणे. हा, रिपेंट करणे किंवा एक्सेप्ट करणं हे पण आहे. मी जे काय चूक केलेले ते काय करणं? मान्य करणं, एक्सेप्ट करणं. म्हणून इथं सांगत आहे प्रायश्चित्त करायचं आहे. अजून कोणाला काय सांगता येईल? परत करणार नाही ह्याची देवाला आराधना करायची. परत करणार नाही असं करणार नाही. विचार करायचा. परंतु कधी कधी आपण काय करतो, विचारच करतो आणि आपण काय यू टर्न आपण काय आपल्या जीवनामध्ये करत नाही. हालेलुया. चुकाबद्दल स्वतःला शिक्षा करणं. केलेल्या चुकाबद्दल स्वतःला शिक्षा करणं. ओके. तर प्रायश्चित्त करणं याचा अर्थ की आपण जे काही पाप केलेलं आहे किंवा जे काही चुका केलेला आहे
ते आपण काय करणं, कबूल करणं. ज्याप्रमाणे ब्रदरांना सांगितलं की एक्सेप्ट करणं. हालेलुया. कधी कधी आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा जेव्हा वादविवाद होतात आणि जेव्हा आपल्याला रिअलाइज होतं की मी चुकीचा वागलेलो आहे किंवा मी काहीतरी चुकीचं बोललेलो आहे, तेव्हा आपण काय करतो की ज्या व्यक्तीबद्दल आपण चुकीचं बोललेलं आहे किंवा ज्या व्यक्तीबद्दल वादविवाद झालेले आहेत, आपण त्याच्या जवळ जातो आणि आपण काय करतो, कबूल करतो की माझं चुकलेलं आहे. हालेलुया. आणि अशा प्रकारचं आहे. म्हणून प्रायश्चित्त याचा अर्थ की मी काहीतरी चूक केलेली आहे आणि ते एक्सेप्ट करणं, आणि एक्सेप्ट केल्यानंतर दुसरी गोष्ट की त्याबद्दल क्षमा मागणं, त्याबद्दल पश्चाताप करणं, हे म्हणजेच प्रायश्चित्त करणं आहे. आणि आपण प्रायश्चित्ताच्या दिवसाबद्दल आज आपण अभ्यास करत असताना सुरुवातीला एक शास्त्रभाग वाचणार आहोत. लेवी याचं पुस्तक 23वा अध्याय काढा. लेवी याचं 23 अध्याय आणि 26 ते 32 वचन जर कुणाला मिळालं असेल तर तुम्ही वाचा मोठ्या आवाजामध्ये. परमेश्वराने मोशेला सांगितले, त्या 7व्या महिन्याच्या दशमीस प्रायश्चिताचा दिवस पाळावा. त्या दिवशी तुमचा पवित्र मेळा भरवा. त्या दिवशी तुम्ही आपल्या जीवास दंडन करावे आणि परमेश्वराला हव्य अर्पावे. त्या दिवशी तुम्ही कसलेही काम करू नये, कारण हा प्रायश्चिताचा दिवस होईल. त्या दिवशी तुमचा देव परमेश्वर याच्या समोर तुमच्यासाठी प्रायश्चित करण्यात येईल. त्या दिवशी जो मनुष्य आपल्या जीवाला दंडन करणार नाही, त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. कोणाही मनुष्याने त्या दिवशी कसलेही काम केले तर मी त्याला स्वजनातून नाहीसा करील. तुम्ही कसलेही काम करू नये. तुमच्या सर्व निवासस्थानातून तुम्हाला ह्या पिढ्यानपिढ्या निरंतराचा विधी होईल. तो दिवस तुम्हाला परम विसाव्याचा शब्दात व्हावा व तुम्ही आपल्या जीवास दंडन करावे. त्या महिन्याच्या नवमीच्या संध्याकाळपासून दुसऱ्या संध्याकाळपर्यंत तुम्ही आपला शब्दात पाळावा. प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणी मी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याबद्दल या ठिकाणी लिहिलेलं आहे की त्या सणाचं थोडंसं प्रास्ताविक या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी सांगत आहे की जीवाला दंडन करणं हे आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट कोणती आवश्यक आहे की आपण त्या दिवशी इस्रायल लोकांनी कोणतंही काम करायचं नाही. आणि इथं सांगत आहे की जो दंडन करणार नाही त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. याचा अर्थ की जो व्यक्ती दंडन करणार नाही, दंडन करणं का आहे या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे की जेणेकरून की मी काहीतरी चूक करत आहे. दंडन करणं याचा अर्थ की मी स्वतःला त्रास करून घेणं, याचाच अर्थ आहे की मला पश्चाताप होत आहे. हालेलुया. याचाच अर्थ आहे की मी चूक केलेली आहे किंवा मी पाप केलेलं आहे, त्यामुळं त्याची शिक्षा मला मिळायला पाहिजे, म्हणून मी काय करत आहे, स्वतःला दंडन करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि परमेश्वराची सुद्धा हीच आज्ञा होती की त्या दिवशी तुम्ही काय करायचं, स्वतःला दंडन करून घ्यायचंच आहे. हालेलुया. आणि त्या दिवशी कोणतंही काम करायचं नाही. आणि त्याप्रमाणे या ठिकाणी सांगत आहे की त्या दिवशी काय केलं जायचं, परमेश्वराला हव्य सुद्धा अर्पण केली जायची. अर्पण सुद्धा त्या दिवशी परमेश्वराला केली जायची. तर अशा प्रकारे ही प्रास्ताविक या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. परंतु या सणाबद्दल जेव्हा आपण डिटेल अभ्यास करतो तेव्हा लेवी याचं पुस्तक 16वा अध्याय तुम्ही सर्वांनी काढा आणि घरी गेल्यानंतर प्रामाणिकपणे तो अध्याय पूर्णपणे वाचून काढा आणि परमेश्वर त्या अध्यायाद्वारे तुमच्याशी बोलेल कशा प्रकारे इस्रायल लोक हा सण ते साजरा करीत असत. यानंतर आपण पाहणार आहोत की लेवी याचा 16वा अध्याय मधलं 3रं वचन आपण वाचणार आहोत. वाचा. कोणतं 3रं वचन? आरोनाने पवित्र स्थानात प्रवेश करावा. तो एक येणीप्रमाणे त्याने पापार्पणासाठी एक घोडा व होमार्पणासाठी एक मेंढा घेऊन यावे. हालेलुया. आणि या ठिकाणी प्रायश्चिताचा दिवस याचा अर्थ की आपण पाप केलेला आहे, त्याचा पश्चाताप करण्याचा दिवस आहे, आपल्या पापांची कबुली करण्याचा दिवस आहे, मी चूक केलेली आहे हे परमेश्वरासमोर मान्य करण्याचा दिवस आहे. म्हणून आणि हा दिवस काय यायचा, वर्षातून एकदा यायचा. आणि हा जर तुम्ही अध्याय वाचला की वर्षातून एकदा जो मुख्य याजक आहे, याजक नाही इथं सांगत आहे की त्या अध्यायामध्ये की जो मुख्य याजक आहे म्हणजे याजकांच्या वरती सुद्धा जो प्रमुख याजक आहे तो काय करायचा, वर्षातून एकदा परमपवित्र स्थानामध्ये तो जायचा. हालेलुया. परमपवित्र स्थानामध्ये कशासाठी जायचा, मुख्य याजक?
अर्पण नाही तर इस्रायल लोक आणि स्वतःबद्दल तो पापक्षमा मिळण्यासाठी तो काय करायचा की जे काही बकरा आहे किंवा जे काही बैल आहे यांचा तो वध केला जायचा आणि त्याप्रमाणे त्यांचं रक्त घेऊन तो त्या परमपवित्र स्थानामध्ये जायचा. म्हणून आपल्या सर्वांना माहित आहे की ही प्रथा होती की बळी द्यायचं, कारण रक्ताशिवाय पापांची क्षमा मिळत नाही. म्हणून जुन्या करारामध्ये आपल्याला पाहायला मिळते की वेगवेगळ्या प्रकारची प्राण्यांची अर्पण आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून यरूशलेममध्ये नवीन करारामध्ये जेव्हा येशू यरूशलेमच्या मंदिरामध्ये गेला तेव्हा मंदिरामध्ये गेल्यानंतर येशूला काय आढळलं? ही सगळी दुकानच त्याला आढळली. कशासाठी होती ती दुकानं? कारण का लोक त्या मंदिरामध्ये जायचे आणि वेगवेगळ्या पक्ष्यांचं प्राण्यांचं काय करायचे ते स्वतःच्या पापाची क्षमा मिळण्यासाठी ते अर्पण त्या ठिकाणी करायचे. आणि अशा प्रकारे जुन्या काळामध्ये वर्षामधून एकदा जो मुख्य याजक आहे तो मुख्य याजक परमपवित्र स्थानामध्ये जायचा. ज्याप्रमाणे आपण टॅबरनॅकल निवासस्थान याबद्दल आपण काही महिन्याच्या अगोदर आपण अभ्यास केलेला आहे. निवासस्थानामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असायच्यात टॅबरनॅकल याबद्दल आपण पाहिलेलं आहे. त्यामध्ये 3 विभाग असायचे. एक अंगण असायचं, त्यानंतर मधला विभाग कोणता? पवित्र स्थान, आणि त्यानंतर अतिपवित्र किंवा परमपवित्र स्थान. जे अंगण आहे त्या अंगणामध्ये सर्वसामान्य लोक जाऊ शकत होते. आणि पवित्र स्थानामध्ये काय काय असायचं? पवित्र स्थानामध्ये दीपस्तंभ असायचा, मेज असायचा, त्यानंतर मेजावरती भाकरी ठेवलेल्या असायच्या आणि अशा प्रकारे ते पवित्र स्थान असायचं. पवित्र स्थानामध्ये कोण जायचं? याजक. याजक तिथं काय करायचे? सेवा करण्यासाठी तो दीपस्तंभ नेहमी जळत राहावा यासाठी काय करायचा की त्या पवित्र स्थानामध्ये ते जायचे. परंतु जे परमपवित्र स्थान आहे त्या परमपवित्र स्थानामध्ये काय असायचं? संदूक. संदूक मध्ये किती गोष्टी होत्या? 3 गोष्टी. काय काय? मानना, आरोनाची काठी आणि आणि दगडी पाट्या. 3 गोष्टी. भाकरी नव्हत्या, दगडी पाट्या, मोशेला ज्या परमेश्वरानं लिहून दिल्या 10 आज्ञा त्या 2 पाट्या. त्यानंतर परमेश्वरानं इस्रायल लोकांना जो मान्ना खायला लावला स्वर्गातलं अन्न त्या संदूकमध्ये होतं. आणि तिसरी गोष्ट की आरोनाची काठी. या 3 गोष्टी त्यामध्ये होत्या. आणि जो संदूक आहे त्या संदूकच्या ठिकाणी परमेश्वर काय करायचा? दर्शन द्यायचा. कोणाला दर्शन द्यायचा? फक्त तो मुख्य याजकाला काय करायचा? दर्शन द्यायचा. आणि या सणाबद्दल जे आपण पाहत आहोत प्रायश्चित्ताचा दिवस, त्या दिवसामध्ये याजक वर्षामधून या दिवशीच त्या परमपवित्र स्थानामध्ये जायचा, रक्त घेऊन जायचा. आणि यामध्ये जर 16व्या अध्यायामध्ये तुम्ही वाचलं तर ते रक्त त्या संदूकवरती काय केलं जायचं? 7 वेळा शिंपडलं जायचं. आणि अशा प्रकारे काय केलं जायचं की त्यामध्ये जर आपण पाहिलं की हे जे वचन वाचलेलं आहे 3रं वचन की त्याने अर्पणासाठी एक गोरा व होमार्पणासाठी एक मेंढा घेऊन यावे. पहिली गोष्ट की याजक सुद्धा मनुष्य होता आणि याजकानं स्वतःला पवित्र करण्यासाठी पहिल्यांदा त्याचं शुद्धीकरण होण्यासाठी इथं काय केलं जायचं की तो आतमध्ये जात असताना त्याचं शुद्धीकरण सुद्धा केलं जायचं. तो आंघोळ करून जायचा, म्हणजे त्यानं स्वतःला शारीरिकरित्या स्वच्छ केलं जायचं. त्यानंतर जी ठरलेली वस्त्र आहेत ती वस्त्र त्यांनी परिधान करायचे. आणि त्यानंतर इथं काय म्हणत आहे की त्यानं एक गोरा, याचा अर्थ की त्याला इंग्लिशमध्ये बुल म्हटलं जातं आणि किंवा त्याला बैल म्हटलं जातं, आणि होमार्पणासाठी एक मेंढा. याजकानं स्वतःसाठी, इथं काय करताय लोकांसाठी सांगत नाही, स्वतःसाठी एक गोरा आणि त्यानंतर एक मेंढा घेऊन तिथं जायचं. त्यानंतर आपण जेव्हा पुढचं वचन वाचतो, 5वं वचन वाचा. मग त्याने इस्रायलाच्या मंडळीकडून पापार्पणासाठी 2 बकरे व होमार्पणासाठी 1 मेंढा घ्यावा. त्यानं स्वतःसाठी काय घ्यायचं आहे? एक गोरा आणि एक मेंढा. गोरा कशासाठी घ्यायचा आहे? पापार्पणासाठी. याचा अर्थ की गोरा काय करायचा आहे? त्याचा वध करायचा आणि त्याचं रक्त घेऊन तो याजक त्या परमपवित्र स्थानामध्ये जाणार आणि त्या संदूकवरती तो शिंपडणार. आणि संदूकाचे जे 4 कोण्याला अशा प्रकारचे ते शिंगासारखं असायचं त्याला सुद्धा तो लावणार. आणि अशा प्रकारे त्याच्या पापांची काय व्हायची? त्याला क्षमा मिळायची. आता त्याच्या पापांची क्षमा मिळालेली आहे
आता इस्रायल लोकांच्या पापांची क्षमा मिळण्यासाठी इस्रायल लोकांच्याकडून काय करायचं, 2 बकरे आणि 1 मेंढा घेतला जायचा. 2 बकरे कशासाठी, पापासाठी, पापाचं अर्पण करण्यासाठी, आणि त्यामध्ये एक जो मेंढा आहे तो होमार्पणासाठी. होमार्पण कुठे केलं जायचं माहित आहे, अंगणामध्ये. अंगणामध्ये होमार्पणची वेदी होती आणि त्या होमार्पणच्या वेदीवरती जे होमार्पणाचं जे बळी प्राणी आहेत त्यांचं त्या ठिकाणी अर्पण केलं जायचं. आणि इथं सांगत आहे की इस्रायल लोकांसाठी किती, 2 बकरे आणि त्यानंतर 1 मेंढा. दोन्हीमध्ये फरक माहित आहे, बकरा आणि मेंढा माहित आहे का? काय आहे फरक? ज्याप्रमाणे शेळी माहित आहे, शेळीमधला जो शेळी सारखाच दिसणारा म्हणजे नर जो व्यक्ती आहे त्याला काय म्हटलं जायचं, बकरा म्हटलं जायचं. आणि मेंढा म्हणजे जो कुरळ्या केसांचा असतो, म्हणजे ज्याचे केस असे एकदम घनदाट असतात आणि कुरळे असतात, त्याला मेंढा म्हटलं जायचं. तर अशा प्रकारे 2 अर्पण केली जायचे. आणि जे इस्रायल लोकांसाठी किती बकरे होते, 2 बकरे होते. त्या 2 बकऱ्यांचं काय करायचं की त्या दोघांच्या बकऱ्यांच्या वरती चिठ्ठी ठेवली जायची आणि 1 परमेश्वरासाठी आणि 1 रानात सोडण्यासाठी, परमेश्वराच्या म्हणजे पापासाठी रानात सोडला जायचा 1 बकरा. तर या ठिकाणी काय केलं जातं, त्या दोघांच्या वरती चिठ्ठ्या ठेवल्या जायचा. परमेश्वराच्या नावाची चिठ्ठी निघेल त्या बकऱ्याचं काय केलं जायचं, त्या ठिकाणी त्याला कापलं जायचं आणि त्याचं रक्त तो इस्रायल लोकांच्यासाठी काय करणार, तो परमपवित्र स्थानामध्ये जाणार याजक आणि त्या संदूकवरती तो शिंपडणार आणि इस्रायल लोकांना त्याची क्षमा मिळणार. परंतु जो दुसरा बकरा आहे त्या बकऱ्यावरती काय केलं जाते की याजक आपले दोन्ही हात ठेवणार आणि इस्रायल लोकांचं पाप त्याच्या डोक्यावरती ते सगळं टाकलं जायचं. आणि त्यानंतर एक व्यक्तीकडं त्या बकऱ्याला एक व्यक्ती त्याला घेऊन जाणार आणि बाहेर त्याला काय केलं जायचं, सोडलं जायचं. मग तो इकडं तिकडं भटकत राहणार आणि त्यानंतर तो अशा प्रकारे तो रानामध्येच किंवा इकडे तिकडे तो मरण पावणार, परंतु त्याला सोडलं जायचं. म्हणून अशा प्रकारची विधी या प्रायश्चित्ताच्या दिवशी केले जायचे. आणि हे सगळे विधी काय कशाचं प्रतीक आहेत की जो याजक आहे त्या याजकाच्या पापाची त्याला क्षमा मिळण्यासाठी त्यानं त्या गोऱ्याचं रक्त सांडायचं आणि त्यानंतर इस्रायल लोकांच्या पापासाठी बकऱ्याचं रक्त सांडलं जायचं आणि त्यानंतर 1 बकरा त्याच्या डोक्यावरती सर्व इस्रायल लोकांचं पाप लादलं जायचं आणि त्यानंतर तो बकरा रानामध्ये सोडला जायचा. अशा प्रकारे हा विधी या प्रायश्चित्ताच्या दिवशी केला जायचा. 16 अध्याय आणि 24 वचन वाचा. लेवी मधलंच. मग त्याने एखाद्या पवित्र स्थळी पाण्याने स्नान करावे व आपली वस्त्रे घालून बाहेर जाऊन स्वतःसाठी होमार्पण करून व लोकांसाठी होमार्पण करून स्वतःसाठी व लोकांसाठी प्रायश्चित करावे. आता हे आपण पहिल्यांदा बळीबद्दल पाहिलं. याजक स्वतःसाठी गोरा कापणार, स्वतः आणि स्वतःच्या कुटुंबाला पवित्र करण्यासाठी. आणि इस्रायल लोकांना म्हणजे इस्रायल मधले सगळे जे लोक आहेत देवाचे लोक, त्या लोकांच्यासाठी 1 बकरा त्याचं रक्त त्या संदूकवरती शिंपडलं जायचं आणि 1 बकरा रानामध्ये सोडला जायचा. परंतु ज्याप्रमाणे याजकानं 1 मेंढा सुद्धा घेऊन यायचं होतं होमार्पणासाठी आणि त्यानंतर इस्रायल लोकांच्या मधून 1 मेंढा होमार्पणासाठी घेतला जायचा. याचा अर्थ की 2 मेंढे या ठिकाणी त्याचं याजक काय करायचा, होमार्पण करायचा आणि अशा प्रकारे लोकांच्यासाठी आणि स्वतःसाठी याजक काय करायचा, त्या ठिकाणी प्रायश्चित्त करायचा. आणि ही पद्धत होती, वर्षानुवर्षे ही चालत आलेली पद्धत आपल्याला जुन्या करारामध्ये पाहायला मिळते की जोपर्यंत रक्त सांडत नाही तोपर्यंत त्यांना त्यांच्या पापांची क्षमा मिळणार नाही. आणि अशा प्रकारे हे जे रक्त सांडण्याची जी क्रिया होती ही व्हॅलिड किती दिवसापर्यंत होती, फक्त 1 वर्षापर्यंत. कारण पुन्हा 7वा महिना आला की 10व्या दिवशी काय करायचं, हा प्रायश्चित्ताचा सण ते सेलिब्रेट करायचे. आता सुद्धा यहुदी लोक अशा प्रकारचा सण काय करतात, सेलिब्रेट करतात. तुम्ही जर युट्यूबला पाहिलं तर तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टी पाहायला मिळतात. अजून सुद्धा ते बकऱ्याचा काय करतात, बकरा मेंढा
याचा बळी दिला जातो आणि अशा प्रकारे ते पद्धत अजून सुद्धा ते फॉलो करताना आपल्याला पाहायला मिळतात. आता हे झालं की अशा प्रकारे हा प्रायश्चित्ताचा दिवस काय केला जायचा, साजरा केला जायचा इस्रायल लोकांच्या मध्ये. आणि जर तुम्ही वाचलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की 24 वचन की त्यानं याजकानं स्नान करायचं आहे, त्यानं जी सांगितलेली जी त्याच्यासाठी जी कपडे आहेत ती कपडे परिधान करायचे आहेत आणि खूप गंभीरतेनं हा सगळा विधी त्यांना त्या मंदिरामध्ये त्या टॅबरनॅकल किंवा निवासस्थानामध्ये हा पार पाडायचा आहे. आणि या विधीचं एकच महत्वाचं कारण होतं ते म्हणजे प्रायश्चित्त करणं. याचा अर्थ की याजक आणि त्याच्या घराण्यानं पाप केलेलं आहे म्हणून तो स्वतःच्या पापासाठी गोर्रा द्यायचा. आणि इस्रायल लोक त्यांनी सुद्धा पाप केलेलं आहे, त्यांनी परमेश्वराच्या विरोधात अपराध केलेला आहे आणि त्यांनी स्वतःच्या पापासाठी ते 2 बकरे द्यायचे आणि अशा प्रकारे त्यांच्या पापांचं शालन केलं जायचं, त्यांच्या पापांची क्षमा केली जायची. आता आपल्याला असं करायची गरज आहे का? ज्याप्रमाणे आता आपण पाहणार आहोत की येशूनं कसा हा सण पूर्ण केला किंवा कसा हा सण पूर्ण करणार आहे. सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे की पहिले जे 4 सण आहेत ते सण काय झालेले आहेत, पूर्ण झालेले आहेत. या सणाबद्दल आपण जेव्हा पाहतो या सणामधील काही गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत परंतु काही गोष्टी पूर्ण व्हावयाच्या आहेत. यामध्ये पहिली गोष्ट जी पूर्ण झालेली आहे, ज्याप्रमाणे त्या बकऱ्याचं रक्त त्या संदूकवरती शिंपडलं जायचं आणि त्यांच्या शिंगांना किंवा बाजूचे जे त्याचे ज्या काही गोष्टी आहेत त्यांना ते लावलं जायचं आणि अशा प्रकारे याजक स्वतःच्या पापांची क्षमा मिळवायचा, त्याच्या घराण्यासाठी तो क्षमा मिळवायचा आणि इस्रायल लोक सुद्धा 2 बकरे देऊन स्वतःच्या पापांची क्षमा मिळवायचे. परंतु जेव्हा येशू या जगामध्ये आला तेव्हा जुन्या करारामधील हे जे इस्रायल लोक आहेत ते काय करायचे की त्यांना माहित होतं की आता पुढच्या वर्षी आपल्याला काय करायचं आहे, बकरे द्यायचे. तर आपण काय करूया, पाप करत राहूया. आपल्याला दरवर्षी काय करायचं आहे, द्यायचंच आहे. परंतु त्यापेक्षा काय करूया, आपण एन्जॉय पण करूया, आपल्याला वाटतंय त्याप्रमाणे जीवन जगूया, आपल्याला पाप करायचं आहे ते पाप करूया आणि बकरा दिला की काय होतंय, आपल्या पापांची आपल्याला क्षमा मिळते. अशा प्रकारची एक वेगळं वातावरण इस्रायल लोकांच्या मध्ये निर्माण झालं आणि या वातावरणामध्ये या लोकांची मनस्थिती बदलण्यासाठी आणि परमेश्वराच्या योजनेप्रमाणे जे शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की रक्त सांडल्याशिवाय पापांची क्षमा मिळणार नाही, त्यासाठी जुन्या करारामध्ये लोक बकऱ्याचं रक्त, मेंढ्या ज्याप्रमाणे गोऱ्याचं रक्त परमेश्वराला दिलं जायचं, परंतु आता एकच रक्त सांडायचं म्हणून येशूला या जगामध्ये पाठवलं. म्हणून ही जी काय पहिली घटना आहे की रक्त सांडण्याची प्रक्रिया ती येशू या जगामध्ये येण्याद्वारे आणि त्यानं काल्वरीच्या क्रूसावर स्वतःचा प्राण दिल्यानं त्यानं हा सण काय केलेला आहे, पूर्ण केलेला आहे. हालेलुया. काही भाग यानं काय केला, येशूनं पूर्ण केला, त्यानं आपलं पवित्र रक्त सांडलं. ज्याप्रमाणे आपण यशियाचं पुस्तक वाचूया, यशिया 53. चौथं वचन वाचा, 4, 5. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वागिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झाले. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी स्पष्ट सांगत आहे की आमचे वेदी आणि त्यानंतर आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिटलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे काय झाला, घायाळ झाला. हालेलुया. येशूला ताडण करण्यात आलं, येशूला त्रास झाला आणि त्यानं स्वतःचं रक्त सांडलं. यासाठी इथं सांगत आहे की आमच्या अपराधामुळे तो काय झाला, घायाळ झाला. ज्याप्रमाणे जो दुसरा बकरा होता त्या बकऱ्यावरती याजक हात ठेवायचा आणि सर्व इस्रायल लोकांचं पाप तो कबूल करून त्या बकऱ्यावरती द्यायचा आणि त्या बकऱ्याला रानात सोडलं जायचं.
त्याप्रमाणे इस्रायल लोकांचं जे काय आपल्या सर्वांचं पाप आहे ते पाप आपण कोणावरती लादलं? येशूवरती लादलं आणि आपल्या सर्वांचं पाप येशू त्या काल्वरीच्या क्रुसावरती घेऊन गेला आणि त्या वेदीवरती त्यानं स्वतःचं रक्त सांडून त्यानं काय केलं? आपल्या सर्वांना पापांची क्षमा मिळवून दिलेली आहे. आता आपल्याला गोरा कापायची गरज नाही, आता आपल्याला बकरा कापायची गरज नाही. परंतु अजून सुद्धा लोकांना माहित नाही, म्हणून आपण पाहतो की वेगवेगळ्या हिंदू रिच्युअल्स मध्ये की ते काय करतात? वेगवेगळ्या प्रकारचे बळी देतात. कशासाठी देतात? त्याचं एकच कारण आहे की मी काहीतरी चूक केलेली आहे किंवा माझ्या कुटुंबानं काहीतरी चूक केलेली आहे आणि त्या चुकीचं प्रायश्चित्त करण्यासाठी अजून सुद्धा लोक काय करतात? वेगवेगळ्या पक्ष्यांचे, वेगवेगळ्या प्राण्यांचे ते बळी देत असतात. परंतु हा प्रायश्चित्ताचा जो दिवस आहे, येशूनं या जगामध्ये शारीरिकरित्या येण्याद्वारे त्यानं हा सण पूर्ण केला आणि त्यानं जे पवित्र रक्त त्या वधस्तंभावरती सांडलं, त्या रक्ताद्वारे त्यानं हा सण पूर्ण केला आणि आता आपल्याला कोणतंच बळी अर्पण करायची गरज नाही, तर आपण त्या सर्वजण त्याच्या रक्तानं शुद्ध झालेलो आहोत. आपण त्याच्या रक्तानं सर्वजण शुद्ध झालेलो आहोत. आपण सर्वांनी म्हणा की मी येशूच्या रक्ताद्वारे शुद्ध आणि पवित्र झालेलो आहे. प्रेज द लॉर्ड. किती अद्भुत गोष्ट आहे की येशूनं आपल्याला शुद्ध करण्यासाठी जे नियमाप्रमाणे जो सण होता, नियमाप्रमाणे जे नियमावली होती त्याप्रमाणे काय केलं? स्वतःला आपल्या सर्वांच्यासाठी त्या क्रुसावरती त्यानं काय केलं? अर्पण करण्यात आलं. त्यासाठी आपण एक वचन वाचूया. इब्री याचा 10वा अध्याय 4 ते 7 वचन वाचा. कारण बैलाचे व बकऱ्याचे रक्त यांच्या योग्य पाप दूर व्हावी हे अशक्य आहे. यास्तव तो जगात येते वेळेस म्हणाला, यज्ञ पशु व अन्नार्पण याची तुला इच्छा नाही. तू माझ्यासाठी शरीर तयार केले आहे. होमानी व पापाबद्दलच्या अर्पणाने तुला संतोष झाला नाही. यावरून मी म्हणालो, पहा हे देवा, ग्रंथपटात मजलिशी लिहून ठेवले आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे. आणि या ठिकाणी येशूच्या संदर्भामध्ये आपल्याला शास्त्र बघा पाहावयास मिळतंय. कारण बैलाचे व बकऱ्याचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे. पहिली पद्धत होती की बकऱ्याचं रक्त आणि बैलाचं रक्त अर्पण करून पापांची क्षमा दिली जायची. परंतु ही पद्धत वर्षानुवर्ष चालत होती आणि लोक एक प्रकारे परमेश्वराला फसवत होते. सध्या सुद्धा आपण काही वेळेला परमेश्वराला फसवतो. कधी कधी आपण चर्चमध्ये जातो, कधी कधी आपण प्रार्थना करत असतो, कधी कधी आपल्याला देवाचं वचन माहीत असतं, परंतु तरी सुद्धा आपण काय करत असतो? पाप करत असतो. आपण चुकीच्या गोष्टी करत असतो. कधी कधी आपली परिस्थिती सुद्धा त्या इस्रायल लोकांच्या सारखी असलेली आपल्याला पाहावयास मिळते. या ठिकाणी सांगत आहे की बैलाचे व बकऱ्याचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे. म्हणून येशू परमेश्वराला यज्ञ आणि अन्नार्पण याद्वारे देव प्रसन्न व्हायचा बंद झाला. त्यांना त्यामध्ये संतोष वाटला नाही आणि त्यामुळं परमेश्वरानं योजना आखली आणि योजनेप्रमाणे इथं सांगत आहे, तू माझ्यासाठी शरीर तयार केलेस. येशूला शरीराद्वारे, शरीरातून या जगामध्ये पाठवण्यात आलं. या ठिकाणी सांगत आहे की हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास मी आलेलो आहे. आणि येशू सांगत आहे की तुझ्या इच्छेप्रमाणे मी करण्यास आलेलो आहे. येशू या जगामध्ये यासाठी आला की त्यांना त्या क्रुसावरती जायचं आहे. त्यानं ते पवित्र रक्त त्याचं सांडायचं आहे आणि जेव्हा तो त्याचं रक्त सांडणार तेव्हा या जगाला त्यांच्या पापांची क्षमा मिळणार. ही योजना परमेश्वरानं आखली आणि त्या योजनेप्रमाणे येशू या जगामध्ये आला आणि त्यानं स्वतःचं अर्पण केलं. इब्री 13वा अध्याय 11 आणि 12 वचन. ज्या पशुचे रक्त पापाबद्दल मुख्य याजकाच्या द्वारे पवित्र स्थानात नेले जाते, त्यांची शरीरे तळाबाहेर जळतात. यास्तव येशूनेही स्वरुधिराने लोकांना पवित्र करावे म्हणून वेशीबाहेर मरण सोशिले. आणि तो सांगत आहे की येशू
पशुचे रक्त पापाबद्दल प्रमुख याजकाच्या उदारी. पशुचं रक्त ज्याप्रमाणे जो गोर्रा होता याजकासाठी, स्वतःच्या घराण्यासाठी गोर्रा, आणि त्यानंतर इस्रायल लोकांसाठी 2 बकरे, त्यामधला एका बकऱ्याचं रक्त आणि गोऱ्याचं रक्त घेऊन काय केलं जातं, याजक त्या परमपवित्र स्थानामध्ये जायचा. तीच घटना येशूनं त्या क्रुसावरती जाण्याच्या द्वारे ती सिद्ध केली. आणि या ठिकाणी सांगत आहे की म्हणून येशूनेही स्वरक्ताने लोकांना पवित्र करावे म्हणून वेशीबाहेर मरण सोसले. आणि येशूनं सुद्धा, येशू हा मुख्य याजकाप्रमाणे त्या परमपवित्र स्थानामध्ये गेला आणि त्यानं कुणाचं रक्त घेतलं, बकऱ्याचं रक्त घेतलं का? नाही. गोऱ्याचं रक्त घेऊन गेला का? नाही. त्यानं स्वतःचं रक्त घेतलं आणि ते रक्त त्या परमपवित्र स्थानामध्ये घेऊन गेला आणि त्या रक्ताद्वारे सर्व लोकांना त्यानं काय केले, क्षमा मिळवून दिली. इब्री 9 अध्याय 11 आणि 12 वचन पुन्हा एकदा वाचा. 12 वचन, 9, 11, 12. पहिलं 13, 11, 12 वाचलं, आता 9, 11, 12. ख्रिस्त हा पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी संबंधी प्रमुख याजक होऊन आला व जो हाताने केलेलं नाही, म्हणजे या सृष्टीतला नाही, अशा अधिक श्रेष्ठ व पूर्ण मंडपातून आणि बकरे व वासरे यांचे नव्हे तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. कारण बकऱ्याचे व बैलाचे रक्त आणि कालवडीची राख ही अशुद्ध झालेल्यावर शिंपडल्याने जर देहाची शुद्धी होईल इतके पवित्र करतात, तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःला देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आम्ही आपली सद्विवेक बुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यापासून किती विशेष करून शुद्ध करेल. आणि यामध्ये सांगत आहे की ख्रिस्त हा पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी संबंधी प्रमुख याजक होऊन, येशू काय झाला, आपल्या सर्वांच्यासाठी याजक बनला. आणि याजक बनल्यानंतर त्यानं काय केलं, स्वतःचं रक्त त्या पवित्र स्थानामध्ये घेऊन गेला, स्वतःचं रक्त त्यानं सांडलं आणि आपल्या सर्वांना पापांपासून क्षमा केली. जो हाताने केलेला नाही, म्हणजे त्या सृष्टीतील नाही, अशा अधिक श्रेष्ठ व पूर्ण मंडपातून आणि बकरे व वासरे यांचे नाही, तर स्वतःचे रक्त अर्पण करून, येशूनं काय केलं, स्वतःचं रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्र स्थानामध्ये गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली, सार्वकालिक पापांची क्षमा आपल्याला करून दिली. आता आपल्याला कोणतंही अर्पण करण्याची गरज नाही. आपण जेव्हा येशूकडे जातो, आपल्या पापांची क्षमा मागतो, तेव्हा येशू त्याच्या रक्तानं काय करतो, आपल्याला शुद्ध आणि पवित्र करतो. म्हणून येशूनं स्वतःचं रक्त सांडण्याद्वारे, त्या वधस्तंभावरती स्वतःचं अर्पण करण्याद्वारे हा सण पूर्ण केलेला आहे. पण या सणामधून काही गोष्टी आहेत त्या अपूर्ण आहेत, त्या आपण पुढच्या रविवारी पाहणार आहोत. परंतु एक शेवटचा मुद्दा मी सांगतो आणि त्यानंतर मी संपवतो. यामध्ये जे आपण पाहिलेलं आहे की इस्रायल लोकांसाठी किती बकरे आणले जायचे, 2 बकरे आणले जायचे आणि एक मेंढा होमार्पणासाठी. आणि जो दुसरा बकरा होता की ज्याचा बळी द्यायचा नाही, ज्याला रानात सोडलं जायचं, त्याच्यावरती काय केलं जायचं, याजक आपले हात दोन्ही ठेवायचा आणि इस्रायल लोकांचं पाप त्या बकऱ्यावरती लादलं जायचं आणि त्यानंतर त्या बकऱ्याला काय केलं जायचं, रानात सोडलं जायचं. हे जे सिम्बॉलाइज आहे, हे कशासाठी केलं जायचं, तर या ठिकाणी आपल्याला त्याचं एकच कारण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यासाठी आपण वचन वाचा. इर्मया 31 आणि 34 वाचा. परमेश्वर म्हणतो, यापुढे कोणी आपल्या शेजाऱ्यास, कोणी आपल्या बंधूस परमेश्वराला ओळखा असा बोध करणार नाही, कारण लहानपणापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील. मी त्यांच्या अधर्माची क्षमा करेन, त्यांचे पाप मी यापुढे स्मरणार नाही. प्रेज द लॉर्ड. इथं सांगत आहे की मी त्यांच्या अधर्माची काय करेन, क्षमा करेन. आणि पुढे सांगत आहे की त्यांचे पाप मी यापुढे स्मरणार नाही. हालेलुया. आपण कधी कधी केलेल्या गोष्टी आठवत बसतो. यानं असंच केलेलं आहे, आता मी सुद्धा त्याच्याशी तसंच वागणार. परंतु आपण जे पाप केलेलं आहे, किती भयानक पाप आपण केलेले असतील,
घोर पाप आपण केलेले आहेत, परमेश्वराच्या विरोधात आपण वागलेलो आहे. आणि जो बकरा आहे, जो रानात सोडला जायचा आणि तो इतरत्र भटकत राहायचा, त्याप्रमाणे आपण जेव्हा पाप करतो आणि त्या पापांची आपण क्षमा मागतो आणि येशू त्याच्या रक्तानं आपल्याला शुद्ध आणि पवित्र करतो आणि त्यानंतर येशू किंवा परमेश्वर आपले अपराध विसरून जातो. हालेलुया. तो आपण जे पाप केलेलं आहे ते कधीच आठवत बसत नाही. ज्याप्रमाणे तो मेंढा ते सगळ्यांचे पाप घेऊन जातो आणि त्यानंतर ते एक प्रतीक आहे की एकदा तो मेंढा गेला की तो परत येत नाही, तो रानामध्ये इकडे तिकडे भटकत राहतो. त्याप्रमाणे येशू त्या मेंढ्या, त्या बकऱ्याप्रमाणे आपल्या सर्वांची पाप काय करतो? विसरून जातो. आपल्या सर्वांची पाप तो आठवत बसत नाही. म्हणून याचा अर्थ असा नाही की आपण पाप करत राहायचं आहे. हालेलुया. कारण जर इस्रायल लोकांच्या प्रमाणे जर आपण वृत्ती ठेवून जर आपण सतत आणि सतत पाप करत आहोत, आपण सतत आणि सतत परमेश्वराच्या विरोधात जर वागत आहोत, तर त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला भोगावा लागणार. हालेलुया. म्हणून जर आपण येशूवरती विश्वास ठेवलेला आहे, आपण पापाची क्षमा मागितलेली आहे आणि इथून पुढे आपल्या सर्वांचं काम काय आहे? आपण एकदाच प्रायश्चित्त केलेलं आहे, एकदाच येशू आपल्यासाठी मरण पावलेला आहे. आणि जर आपण दररोज आपण चुकीचं वागत आहे, दररोज दैनंदिन जीवनामध्ये जर आपण वाईट गोष्टी करत आहे, तर त्या गोष्टी परमेश्वराला कधीच आवडत नाहीत. हालेलुया. म्हणून आपण नेहमी गंभीरतेने जीवन जगणं गरजेचं आहे. आपल्याला साहजिक हे जीवन घेता कामा नये. मी हे केलं तर माझं काही बिघडत नाही, मी हे चुकीचं वागलो तर परमेश्वर मला शासन करत नाही, अजूनपर्यंत माझं वाईट झालेलं नाही, मी क्षमा मागितली तर परमेश्वर मला क्षमा करेल, असं जर आपण म्हणत बसलो तर त्याचे परिणाम आपल्याला नक्कीच भोगावे लागणार. हालेलुया. कारण परमेश्वर कृपाळू आहे, परंतु त्याचप्रमाणे आपला परमेश्वर क्रोधिष्ठ सुद्धा परमेश्वर आहे. हालेलुया. परमेश्वराला चुकीच्या गोष्टी आवडत नाहीत. म्हणून आपण एकदा क्षमा मागितली, परमेश्वर ते पाप कधीच आपल्याकडे आठवत नाही. म्हणून सर्वांनी लक्ष ठेवा की जे सात्विकतेनं जीवन जगत आहेत, जे परमेश्वराच्या मार्गावर एकदम पवित्रतेनं आणि प्रामाणिकपणे जीवन जगत आहेत, तुमच्या सर्वांचं पाप परमेश्वर आठवणार नाही. हालेलुया. कितीही भयानक पाप आपण केलेलं असेल, आपण जेव्हा परमेश्वराच्या सोबत असणार तेव्हा तो आपल्याला टोमणे मारणार नाही की तू असं केलेलं आहेस, मी तुला तुझ्या पापाची क्षमा केलेली आहे. परमेश्वर आपलं पाप आठवणार नाही. म्हणून यशाया 31:34 मध्ये हे जे वचन वाचलं त्यामध्ये सांगत आहे की मी त्यांच्या अधर्माची क्षमा करेन. कोणतंही अधर्म असेल, कोणतंही पाप असेल, मी त्यांना क्षमा करेन आणि इथून पुढं त्यांचे पाप मी स्मरणार नाही. आपल्या सर्वांचं पाप परमेश्वर आठवणार नाही, कारण आपल्या पापांची त्यानं क्षमा केलेली आहे आणि ज्या पापांची परमेश्वर क्षमा करतो ती पाप परमेश्वर आठवत नाही. हालेलुया. आपण येशूच्या द्वारे कोण आहोत? धार्मिक आहोत. आपण येशूच्या रक्ताद्वारे आपण नीतिमान झालेलो लोक आहोत. हालेलुया. सर्वांनी म्हणा की मी येशूच्या रक्ताद्वारे नीतिमान आहे. मी येशूच्या रक्ताद्वारे धार्मिक व्यक्ती आहे. प्रेज द लॉर्ड. मी जर धार्मिक आहे, मी जर नीतिमान आहे, तर त्या नीतिमत्तेला किंवा त्या धार्मिकतेला आपण चुकीचं वागून बट्टा लावता कामा नाही. हालेलुया. परमेश्वर वाचलेलं वचन आशीर्वादित करो. यामधला जो राहिलेला भाग आहे आपण पुढच्या वेळेमध्ये पाहणार आहोत. जी आपण पूर्ण केलेली गोष्ट पाहिली, येशूनं रक्त सांडलं आणि त्याद्वारे हा सण पूर्ण केला. पण या सणामधील काही गोष्टी अपूर्ण आहेत, म्हणून या सणाबद्दल हे जे शेवटचे सण आहेत त्यामधल्या काही गोष्टी पूर्ण होणं गरजेचं आहे. ज्या पूर्ण होणार आहेत भविष्यामध्ये त्या गोष्टी आपण पुढच्या रविवारी आपण पाहणार आहोत. गरमी होत आहे म्हणून आपण शॉर्टमध्ये आपण संपूया. हालेलुया. त्यानंतर तुम्हाला मी विनंती आहे की लेवी याचा 16वा अध्याय लिहून ठेवा आणि पुढच्या रविवारी तो वाचून या. खूप सुंदर आहे. त्यामध्ये सगळी प्रोसेस आहे की कशा प्रकारे याजक त्या परमपवित्र स्थानामध्ये जायचा, बकरे मेंढ्या कशा प्रकारे त्याचं अर्पण केलं जायचं, या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आहेत प्रायश्चित्ताच्या दिवसा संदर्भामध्ये. जर तुम्हाला वेळ असेल
तर ते वाचून या, म्हणजे पुढच्या वेळी आपल्याला अभ्यास करायला आणखीन सोपं जाईल. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर वाचलेलं वचन आशीर्वादित करू. या वेळेमध्ये आपण सर्वजण उठून उभा राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये. हालेलुया. आज आपण प्रायश्चिताच्या दिवसासंदर्भामध्ये आपण पाहिलेलं आहे. प्रायश्चित म्हणजे आपल्या सर्वांच्यासाठी परमेश्वरानं प्रायश्चित केलं. आपल्या सर्वांच्यासाठी येशूनं रक्त सांडलं आणि आपल्या पापांची त्यानं काय केली? क्षमा केली. आपण आता धार्मिक आहोत, आता आपण नीतिमान आहोत. अजून सुद्धा जर आपण पाप करत आहोत तर आपण त्या गोष्टी परमेश्वराला आवडत नाहीत. हालेलुया. पाप करणं, पापाची व्याख्या आहे की कधी कधी आपल्याला वाटते की जे घोर पाप आहे तेच आहे. व्यभिचार करणं म्हणजेच पाप आहे. परंतु जर गीतिकाराच्या पुस्तकामध्ये आपण पाहिलं की दैहिक ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या एक प्रकारे पाप आहेत. मग ते छोटं काम असू दे, मी जर खोटं बोलत आहे तर ते सुद्धा पाप आहे. मी जर वाईट वागत आहे, माझ्या मनामध्ये जर द्वेष, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, व्यसन जर आपल्या जीवनामध्ये आहेत तर ते सुद्धा एक प्रकारे पाप आहे. जर आपण दारूबाजी किंवा हेवा, मत्सर, कलह अशा प्रकारचे जे गलतीकाराच्या 5व्या अध्यायामध्ये सांगितले ते सगळ्या गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये आहेत तर आपण अजून पापामध्ये आहोत. हालेलुया. मग या वेळेमध्ये आपण डोळे बंद करूया आणि जर देवाचा आत्मा आपल्याला काही गोष्टी दाखवत असेल की हे पाप मी माझ्या जीवनामध्ये केलेलं आहे आणि या पापाची मी परमेश्वराजवळ क्षमा मागणं गरजेचं आहे. आज तुम्ही तुमच्या मनामध्ये ते पाप जर परमेश्वर दाखवत आहे तर त्या पापाची क्षमा मागा प्रियानो. तो परमेश्वर कृपाळू परमेश्वर आहे. तो परमेश्वर नक्कीच आज तुम्हाला क्षमा करणार आहे आणि आज तुम्ही त्या परमेश्वराचे धार्मिक लोक होणार आहात. त्या परमेश्वराचे नीतिमान लोक होणार आहात प्रियानो. कारण आपल्याला त्या पापातून मुक्त करण्यासाठी, आपल्याला सर्व प्रकारच्या अधर्मातून मुक्त करण्यासाठी येशू या जगामध्ये आला प्रियानो. येशूनं आपल्या सर्वांच्यासाठी रक्त वाहिलं. त्यानं त्या क्रूसखांबावरती स्वतःचं रक्त सांडलं प्रियानो. हे याचं प्रतीक आहे की आपल्या सर्वांचं पाप तो स्वतः घेऊन गेला आणि आपल्या सर्वांना परमेश्वरानं पापाची क्षमा केलेली आहे. या वेळेमध्ये आपण सर्वांनी डोळे बंद करूया आणि या वेळेमध्ये परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आपल्या जीवनामध्ये जर काही चुकीच्या गोष्टी असतील तर त्या आपण आठवूया आणि त्या परमेश्वराच्या समोर आपण कबूल करूया. या वेळेमध्ये काही वेळ आपण शांत राहणार आहोत आणि जर काही गोष्टी देवाचा आत्मा दाखवत आहे तर त्या आपण मनातल्या मनामध्ये कबूल करूया आणि परमेश्वराशी तुटलेला नातेसंबंध आपण जोडूया प्रिया. कारण जर आपण पापामध्ये जीवन जगत आहोत तर त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागणार आणि जर आपल्याला आपल्या जीवनावरती, आपल्या कुटुंबावरती होणारे परिणाम जर थांबवायचे असतील तर आपल्याला त्याची क्षमा मागून आपल्याला पवित्र जीवन जगावंच लागेल. या वेळेमध्ये आपण शांत राहूया काही वेळ देवाच्या सानिध्यामध्ये आणि जर काही गोष्टी देवाचा आत्मा दाखवत आहे तर या वेळेमध्ये परमेश्वराला आपण त्या गोष्टी कबूल करूया आणि आपण पुन्हा तुटलेला नातेसंबंध आपण जोडून घेऊया. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तू स्तुती करतो. आज प्रभुदेवा प्रायश्चित्ताचा दिवस या संदर्भामध्ये प्रभुदेवा तो आम्हाला काही गोष्टी उघड केल्या. प्रभुदेवा ज्याप्रमाणे तो गोरा याजक स्वतःसाठी अर्पण करायचा आणि प्रभुदेवा इस्रायल लोकांच्यासाठी 2 प्रभुदेवा बकरे अर्पण केले जायचे. प्रभुदेवा त्या गोऱ्याप्रमाणे आणि त्या बकऱ्याप्रमाणे प्रभुदेवा तो स्वतःचं जीवन त्या काल्वरीच्या क्रूसावरती अर्पण केलंस आणि प्रभुदेवा तू मुख्य याजकाप्रमाणे प्रभुदेवा तू स्वतःचं रक्त घेऊन त्या परमपवित्र स्थानामध्ये गेला आणि प्रभुदेवा आम्हा सर्वांना आमच्या पापांची तू क्षमा केली. प्रभुदेवा इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या अपराधाची, इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या अपराधाची तू प्रत्येकाला क्षमा केलेली आहेस. प्रभुदेवा त्या क्षमेसाठी, तुझ्या प्रेमासाठी, तुझ्या कृपेसाठी आणि तुझ्या महान अशा दयेसाठी
आम्ही सर्वजण तुझे आभार मानतो. प्रभुदेवा, आम्ही सर्वांनी प्रभुदेवा पवित्र जीवन जगण्यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. प्रभुदेवा, जर आमच्या जीवनामध्ये अजून सुद्धा जर आम्ही चुकीच्या गोष्टीमध्ये असेल, प्रभुदेवा जर आम्ही अजून सुद्धा चुकीच्या पापांमध्ये जर जीवन जगत असेल, पवित्र आत्मा तो आम्हाला त्या गोष्टी दाखव. आणि प्रभुदेवा ज्या गोष्टी आज आम्ही कबूल केलेल्या आहेत, प्रभुदेवा त्या सर्व अपराधांची तो आम्हाला क्षमा कर. प्रभुदेवा त्या सर्व पापांची तो आम्हाला क्षमा कर. प्रभुदेवा इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रत्येक व्यक्तीवरती तुझी कृपा कर परमेश्वरा. प्रत्येक व्यक्तीनं प्रभुदेवा आपलं समर्पण तुला करावं. प्रभुदेवा ख्रिस्ती जीवन प्रभुदेवा हे साधं जीवन नाही, तर परमेश्वरा या ख्रिस्ती जीवनाकडे प्रत्येकानं गांभीर्यानं पाहावं. आणि परमेश्वरा प्रत्येकानं समर्पित जीवन, प्रत्येकानं पवित्र जीवन जगण्यासाठी इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला तू साह्याने मदत कर परमेश्वरा. धन्यवाद 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 देतो परमेश्वरा. प्रभुदेवा आमच्यासाठी तू प्रायश्चित्त झालास. प्रभुदेवा आमच्यासाठी तू स्वतःचं रक्त वाहिलंस. प्रभुदेवा तू आमच्यासाठी अनेक वेदना सहन केल्यास परमेश्वरा. अनेक त्रास तू सहन केलास आणि त्या याजकाप्रमाणे तू स्वतःचं रक्त घेऊन त्या परमपवित्र स्थानामध्ये गेलास. प्रभुदेवा या सर्व तू केलेल्या अद्भुत गोष्टीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या पापाची क्षमा केली, आमच्याबद्दल तू प्रायश्चित्त झाला, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. तुझ्या प्रेमासाठी आम्ही तुला आभार मानतो. इथे वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला तू साह्याने मदत कर. प्रभुदेवा आम्ही दैनंदिन जीवनामध्ये कोणतंही चुकीचं करू नये परमेश्वरा. तुला ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या करू नये. प्रभुदेवा कोणतेही पाप घोर पातक आम्ही करू नये. कोणते अपराध प्रभुदेवा आम्ही करू नये. कोणत्याही पापामध्ये अपराधामध्ये आम्ही जीवन जगू नये. तर प्रभुदेवा आम्ही स्वतःचं समर्पण यावेळी तुझ्या हातामध्ये करत आहोत. प्रभुदेवा तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. पवित्र आत्मा तू आम्हा प्रत्येकाला चालव. प्रभुदेवा पवित्र जीवन जगण्यासाठी सर्व वाईट गोष्टीपासून परमेश्वरा आम्ही सत्याचा मार्ग सोडून देऊ नये यासाठी पवित्र आत्मा तू आम्हा प्रत्येकाला मार्गदर्शन कर. पवित्र आत्मा तुझी कृपा आम्हा प्रत्येकावरती असू दे. धन्यवाद 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 देतो परमेश्वरा. आज प्रभुदेवा वचनाद्वारे तो आम्हाला बोध केला आणि पुन्हा एकदा तो आमच्या अपराधांची आमच्या पापांची जाणीव करून दिलीस, त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद देतो तुझ्या रक्तासाठी, तुझ्या बलिदानासाठी परमेश्वरा. आम्ही तुला कोटी कोटी धन्यवाद देतो. इथं वाचलेल्या प्रत्येकाला तू क्षमा केलेले आहेस. प्रत्येकाचे अपराध तू विसरलेला आहेस. प्रभुदेवा तू आमचे अपराध कधीच आठवत नाहीस. प्रभुदेवा तू आमचे पाप कधीच प्रभुदेवा स्मरणामध्ये आणत नाहीस. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा आमचे सर्व अपराध पाप तू विसरलेला आहेस आणि तू आमच्या अपराधांचे पापांची क्षमा केलेली आहेस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या महान हातामध्ये देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा ऐका पित्या, आमेन. प्रभूची प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणात सोडून सोडला आहे तसं आमच्या ऋण आम्हास सोड, आणि आम्हास स्पर्शता नकोस तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्वकाळ असो. आमेन. आमेन. प्रेज लॉर्ड. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो.